दशक 7वा, समास 5वा, द्वैत कल्पना निरसन निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. शिष्य, हे गुरुदेवा, तुम्ही मागील समासात केवळ ब्रह्मांबद्दल निरूपण केले आहे, ते माझ्या अनुभवालाही आले. पण इकडे मायेचा ध्यासही लागले आहे ना. आत ब्रह्मानुभव येतो आणि बाहेर माया प्रत्यक्ष दिसते. आता ही द्विधा घालवायची कशी हो गुरुदेव? असं होय, चित्त एकाग्र करून जागृततेने ऐका. ही माया, हे ब्रह्म असे कुणी जाणले आहे? सत्य असणाऱ्या ब्रह्माचा संकल्प आणि मिथ्या असणाऱ्या मायेचा विकल्प, या दोन्ही प्रकारच्या कल्पना मनच करते. बरं, ब्रह्म आणि माया वेगळे करून जाणणे ही तुर्या आहे. ती सर्व काही जाणते म्हणून सर्व साक्षीही आहे असे वाटते. तुर्याचे लक्षण स्पष्ट करीत आहोत, ते ऐक. तुर्येमध्ये सर्व काही जाणण्याची जाणीव आहे, पण सिद्धांत असा आहे की सर्व काही नसताना जाणणारा कोण? संकल्प विकल्पाची रचना ही सर्व मनातच निर्माण होत असून शेवटी ते मनच खोटे असल्याने त्याची साक्षी कोण? सारांश, साक्षीत्व चैतन्य सत्ता हे गुण मायेने ब्रह्माच्या डोक्यावर निरर्थकपणे लादले आहेत. घटमठाच्या सहयोगाने आकाशाला खोटेच घटाकाश, मठाकाश, महदाकाश असे 3 प्रकाराने म्हटले जाते. तसे मायेला खरं म्हटल्यानेच ब्रह्मात साक्षीत्व इत्यादी गुण येतात. मायेला सत्यत्व दिले तरच ब्रह्माला साक्षीत्व येते. म्हटले की अज्ञानासह मायेची उपाधी तोडून टाकल्यावर तेथे द्वैत कसे उरते? सारांश, सर्व साक्षी असणारे मनच जास्त विचार केला की शुद्ध मनच सर्वांना साक्षी आहे उन्मन्न झाले की तुर्येला जाणण्याची जाणीव नाहीशी होते. द्वैताचा भास होणारे मनच उन्मन्न झाले की द्वैताचे अनुसंधान तुटून जाते. एकूण काय तर द्वैत अद्वैत या दोन्ही वृत्तीच्या संज्ञा असून भेद करणारी वृत्तीच नाहीशी झाल्यावर 2 हे कसे राहू शकते? सारांश, वृत्ती नसलेली केवळ ज्ञानच पूर्ण समाधान स्थिती आहे. त्यात माया आणि ब्रह्म अनुलक्षणे तुटलेले असते. ही माया आहे, हे ब्रह्म आहे असे वेगळे करणे हे मनाने कल्पना केलेल्या गोष्टी असून ब्रह्म हे सर्व कल्पना विरहित आहे. ही गोष्ट ज्ञानी पुरुषांना विदित आहे. वर विवरण केल्याप्रमाणे जे मन बुद्धीला अगोचर आहे आणि कल्पनेच्या पलीकडे आहे त्या परब्रह्म वस्तूचा योग्य अनुभव प्राप्त करून घेतला तर तेथे द्वैत कसे उरणार? पण कल्पनेने द्वैत पाहिले असता द्वैत ब्रह्म असूच शकत नाही आणि अद्वैत ब्रह्माला अनुलक्षिले तर द्वैत उरत नाही. अर्थात द्वैत हे कल्पनेला भासते. जास्त काय सांगावे, कल्पनाच मायेला दूर करते. कल्पनाच ब्रह्माला ठासविते आणि संशय बाळगणे व संशय निरसन करणे ही सुद्धा कल्पनाच आहे. कल्पनाच बंधन करते, कल्पनाच समाधान देते आणि ब्रह्माचे अनुसंधान करणे ही सुद्धा कल्पनाच आहे. कल्पना द्वैताची जननी आहे. केवळ ज्ञान ही कल्पनाच होय. बंध मोक्ष हे कल्पनेमुळेच झाले आहेत. कल्पना अंतरंगात वाढून नसलेले जग दाखवते आणि तीच एक क्षण विचार करून शुद्ध स्वरूप कल्पिते. तर तीच एक क्षण घाबरते, एक क्षण स्थिर असते, तर एक क्षण आश्चर्याने पाहते, एक क्षण बरोबर जाणते, एक क्षण गोंधळते. अशा तऱ्हेने कल्पनाच अनेक विचार करते असे समजा. एवढेच नव्हे तर कल्पना हेच जन्माचे मूळ आहे, तीच भक्तीचे फळ आणि तीच केवळ मोक्षदायक आहे. असो, अशी कल्पना साधनाने समाधान प्राप्त करून देते, पण साधनेला नाही लावले तर ती अधोगतीला कारण बनते. हेच खरे. सारांश, प्रत्येक गोष्टीला कल्पनाच कारण असून ती निर्मूलन केली तर ब्रह्मप्राप्ती होते. अशा कल्पनेचे निर्मूलन करण्याचा उपाय सांगत आहोत. श्रवण मनन निधिध्यासाने समाधान प्राप्त होऊन खोट्या कल्पनेचा भास नाहीसा होतो.
श्रवण इत्यादीने प्राप्त होणाऱ्या द्वैतात द्वैतरहित केवळ ब्रह्मस्वरूपाच्या निश्चयाच्या कल्पनेने वर जय होतो. अर्थात त्या स्वरूप निश्चयाने संशय नाहीसा होतो. सत्य स्वरूपासमोर खोट्या कल्पनांचा संशय कसा टिकाव धरू शकेल? सूर्य प्रकाशाने अंधाराचा नाश करतो, तद्वत शुद्ध ज्ञानाच्या प्रकाशाने खोटी कल्पना नाश पावते. तेव्हा तुला खूपच भेडसावत असलेले द्वैताचे अनुसंधान आपोआप तुटून जाते. एका हरणीच्या साह्याने दुसरे हरिण पकडले जाते, किंवा आकाश मार्गाने येत असलेला बाण दुसऱ्या बाणानेच छेदला जातो. तद्वत कल्पनेनेच कल्पना उडून जाते. शुद्ध कल्पना प्रबळ झाली की सबळ कल्पना नाहीशा होतात. हीच गोष्ट आणखी स्पष्ट करून सांगत आहोत. ऐक. आपणच निर्गुण आहोत अशी कल्पना करीत ती आपल्या स्वरूपाचा विसर पडून न देणे हीच शुद्ध कल्पना होय. सदैव स्वरूपानुसंधानात राहून द्वैताचे निरसन करणाऱ्या द्वैताच्या निश्चयाचे ज्ञानच शुद्ध कल्पना आहे. अर्थात अद्वैताची कल्पना करणे ही शुद्ध कल्पना आणि द्वैताची कल्पना करणे ही अशुद्ध कल्पना होय. या अशुद्ध कल्पनेलाच शास्त्रामध्ये शबल कल्पना असे म्हटले आहे. सारांश: अद्वैताचा निश्चय ही शुद्ध कल्पना आणि निरर्थक द्वैत कल्पना करणे ही शबल कल्पना होय. अद्वैत कल्पना आणि कल्पना उदय पावता क्षणीच द्वैत आणि त्याच्या बरोबरच शबल कल्पना ही नाश पावतात. येथे एका कल्पनेने दुसरी कल्पना गेली ही गोष्ट शहाण्यांनी जाणायला हवी. शबल कल्पना गेल्यानंतर शुद्ध कल्पना राहते. ही गोष्ट आधी विवरण केल्याप्रमाणे स्वरूपाचे कल्पना रूप आहे. पण याप्रमाणे स्वरूपाची कल्पना करू लागलो की स्वरूपच आपण होतो. अर्थात तेव्हा शुद्ध कल्पना ही नाश पावते. या युक्तीने कल्पना खोटी ठरून सहजपणे स्वरूपाकार होतो. अशा तऱ्हेने आत्मनिश्चयाने कल्पना नाश करतो. शबल शुद्ध या दोन्ही कल्पनांना नसलेला केवळ आत्मस्वरूपाचा निश्चय डगमगला तर त्या क्षणीच द्वैताला ऊत येतो. सूर्यास्त होताच काळोख होतो, त्याप्रमाणे ज्ञान मलिन झाले की अज्ञान फोपावतो. म्हणून सतत श्रवण करीत राहावे. आतापर्यंत विस्ताराने सांगून झाले. असो, आता एकाच वाक्याने संशयाचे निरसन करीत आहोत. द्वैत ज्याला भासते ते अहंकार रूप तू कदापि नाहीस, म्हणून तो समासाच्या प्रारंभी विचारलेला संशय नाहीसा झाला. हा विषय संपला. पुढे श्रोत्यांनी पुन्हा श्रवण करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सप्तम दशके द्वैत कल्पना निरसन निरूपणम नाम पंचमः समासः.